कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी दुर्वा कांबळी। माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत। पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी। रत्नागिरीतील परिचारिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी एसआयटी मार्फत चौकशी होणार। पीडितेसह कुटुंबाची मंत्री उदय सामंत यांनी घेतली भेट। राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ राजकीय कलगीतुरा। शिवरायांचा पुतळा कोसळल्याने विरोधक आक्रमक। संपूर्ण महाराष्ट्रासह कोकणात देखील दही अंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात पडला पार। आणि तायक्वांदो स्पर्धेत 5 पदकांची कमाई करत खेडच्या एलटीटी शाळेतील मुलांनी मारली बाजी। यशस्वी विद्यार्थ्यांचं सर्वत्र होतंय कौतुक। पाहूया सविस्तर वृत्त। शिकाऊ परिचारिका म्हणून काम करणाऱ्या रत्नागिरीतील एका तरुणीवर सोमवारी सकाळी लैंगिक अत्याचार झालेत। साळवी स्टॉप येथे आपल्याला गुंगीचं औषध देण्यात आलं आणि त्यानंतर आपल्यावर लैंगिक अत्याचार झालेत अशी तक्रार तिने पोलिसांकडे शुद्धीवर आल्यानंतर दिली आहे। या तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराप्रकरणी एसआयटी मार्फत चौकशी केली जाणार आहे। या पथकामध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तांत्रिक तपास देखील सुरू आहेत, तसेच अनेक पथके यामध्ये कार्यरत आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे। एका युवतीवरती लैंगिक अत्याचार झाल्याबद्दलची फिर्याद दाखल झाली आहे। त्या संदर्भात तपास सुरू आहे। आज आम्ही ह्या प्रकरणामध्ये एक तपास पथक एसआयटीची स्थापना केलेली आहे। त्याच्यामध्ये एक महिला इन्स्पेक्टर त्या तपासी अधिकारी असणार आहेत। त्याच्या मदतीला अजून 2 महिला उपनिरीक्षक आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश केला आहे। त्याच्यामध्ये तांत्रिक तपास करणारे कर्मचारी, सायंटिफिक तपासाचा ज्यांना अनुभव आहे असे कर्मचाऱ्यांचा समावेश केलेला आहे। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही सर्व अंगाने तपास करत आहोत। त्यासाठी वेगवेगळी पथकं कार्यरत आहेत। अनेक लोकांच्याकडे विचारपूस करण्याचं काम चालू आहे। अधिक माहिती घेण्याचं काम चालू आहे। लवकरच याबद्दलचे विस्तृत अपडेट आपल्या सर्वांना देत आहेत। रत्नागिरीतील एका तरुणीवर सोमवारी सकाळी लैंगिक अत्याचार झाल्यानंतर या प्रकरणी शेवटपर्यंत जाऊन तपास करण्याच्या सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत। या प्रकरणी 3 युवकांना ताब्यात घेतलं असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे। पीडित व्यक्तीने जो मार्ग सांगितलाय त्या मार्गाचं सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांना मिळालं असल्याचं देखील मंत्री उदय सामंत यांनी सांगितले। आज रत्नागिरीमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम मी त्या पीडित महिलेची भेट घेतली। त्यांच्या पालकांशी देखील चर्चा केली। त्यांच्या आईवडिलांना देखील मी भेटलो, त्यांच्या बहिणीला देखील भेटलो। माझ्यासोबत ॲडिशनल SP श्रीमती गायकवाड मॅडम देखील होत्या। सिव्हिल हॉस्पिटलचे सगळे अधिकारी होते आणि तपास कालपासूनच सुरू झालेला आहे। काही मंडळींना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे। अगदी शेवटपर्यंत जाऊन तपास करण्याच्या सूचना पालकमंत्री या नात्याने मी दिलेल्या आहेत। ज्याने कोणी हे कृत्य केले त्याला लवकरात लवकर शोधून काढून कडक कारवाई करण्याच्या संदर्भातले देखील निर्देश पालकमंत्री या नात्याने मी दिलेले आहेत। मी पोलिसांकडनं देखील ब्रीफिंग घेतलेलं आहे, त्याच्यानंतर डॉक्टरांकडनं देखील ब्रीफिंग घेतलेलं आहे। परंतु हा संवेदनशील विषय असल्यामुळं त्या ब्रीफिंगमध्ये नक्की काय आहे हे गोपनीय ठेवण्यात आलेलं आहे। परंतु या सगळ्या गोष्टी ज्या पीडित महिलेनं सांगितलेल्या आहेत, त्या मुलीनं सांगितलेल्या आहेत, ती तशीच्या तशी नोंद करण्यात आलेली आहे। तसा FIR दाखल करण्यात आला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर 2 ते 3 युवकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांची सखोल चौकशी करत आहे। CCTVच्या संदर्भामध्ये देखील मी पूर्ण माहिती घेतली। पावसाच्यामुळं काही केबल नादुरुस्त होती म्हणून CC कॅमेरा बंद होता, अशातली प्रकर्षाने काही बाब पुढे आली असे मला पोलीस अधीक्षक सांगत होते। परंतु ज्या व्यक्तीवर हा प्रसंग झाला आहे त्या व्यक्तींना जो रूट सांगितलेला आहे त्याचं सगळं CC फुटेज हे पोलिसांच्या ताब्यामध्ये आलेलं आहे। नक्की त्या CC फुटेजमध्ये काय आहे त्यांनी मला देखील सांगितलेलं नाही, कारण तपास चालू आहे। तपासाच्या बाबतीमध्ये जे काही मला ब्रीफिंग देण्यात आलं ते सद्य परिस्थितीमध्ये जो FIR लॉन्च झालेला आहे त्याच्यावर कार्यवाही पोलीस करतायत आणि त्याच कारवाईपोटी 3 लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यांची सखोल चौकशी सुरू आहे।
आणि त्याच्यातनं नक्की काहीतरी निष्पन्न होईल याची मला खात्री आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला आणि राज्यात राजकीय कलगीतुरा रंगला. अवघ्या वर्षभरातच हा पुतळा कोसळला कसा, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलाय. स्थानिक आमदार वैभव खेडेकर यांनी तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयच फोडले आणि या प्रकरणाचा निषेध नोंदवलाय. आता मनसेने देखील यामध्ये लक्ष घातले. रायगड जिल्ह्यातील मनसे संघटक किरण गुरव या संदर्भात काय म्हणालेत पाहूयात. सिंधुदुर्गामध्ये एक दुःखद घटना घडली, ती म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे जमीनदोस्त झालं. त्याचं कारण काय आहे हे तर तुम्हाला थोड्या दिवसात स्पष्टीकरण हे सरकारकडून भेटेल. पण आजच्या टेक्नॉलॉजीप्रमाणे ही गोष्ट होणे ही लाजिरवाणी आहे. या व्हिडिओचा खरा उद्देश बनवायचा असा होता की माननीय राजसाहेब ठाकरे यांचे विचार या महाराष्ट्राला खूप गरजेचे आहेत. जसे राजसाहेब ठाकरे म्हणतात की आता गड किल्ल्यांवर लक्ष दिलं पाहिजे, कारण का गड किल्ले जपले तर पुढच्या येणाऱ्या पिढीला ते गड किल्ले दिसतील आणि त्यांच्याकडून त्यांना नेमकी जी प्रेरणा आहे ती भेटेल. ह्या सगळ्या बोलत असताना मला फक्त एक वाईट वाटतंय की हे सरकार जे गेले 3 टर्म आहे, ही त्यांची 3री टर्म आहे, हे सरकार एक स्मारक जे अरबी समुद्रामध्ये उभारणार होते ते उभारू शकले नाही आणि एक जे स्मारक ऑलरेडी सिंधुदुर्गामध्ये बांधण्यात आलं होतं ते जपूही शकले नाही. ही खूप वाईट गोष्ट आहे. सिंधुदुर्गमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हणत या प्रकरणी चौकशी समिती नेमली असून चौकशीमध्ये पुतळा का पडला हे निष्पन्न झाल्यानंतर बोलणे योग्य ठरेल, असे मंत्री उदय सामंत म्हणालेत. तर विधानसभा निवडणूक 1.5 महिन्यांवर आल्यानं काही लोकांकडून राजकारण करण्याचा उद्योग सुरू असल्याचं देखील ते म्हणालेत. या संदर्भामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये जी घटना घडली ही दुर्दैवी आहे. स्वतः सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी त्या ठिकाणी भेट दिलेली आहे. त्यांनी त्याच्यावर स्पष्टीकरण देखील केलेलं आहे, त्याच्यावर चौकशी देखील नेमलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की नक्की कशामुळे ते झालंय हे चौकशीमध्ये निष्पन्न झाल्यानंतरच त्याच्यावर बोलणं योग्य ठरेल. या संदर्भात चौकशी समिती नेमलेली आहे बांधकाम मंत्र्यांनी, तसं त्यांनी नौदलाला देखील पत्र लिहिलेलं आहे. याच्यातनं नक्की कशामुळं काय झालं हे निष्पन्न होईल, परंतु अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा त्या ठिकाणी त्याचा वाऱ्यामुळं किंवा काय जो पडलेला आहे ही दुर्दैवी घटना आहे आणि त्याची सविस्तर चौकशी केली जाईल ही आमची सगळ्यांचीच मागणी आहे. संपूर्ण महाराष्ट्रासोबतच रत्नागिरीत देखील दहीहंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला गेलाय. रत्नागिरीतील विठ्ठल मंदिर व राधाकृष्ण मंदिर येथून पालखी व रथ बाहेर पडल्यानंतर या रथासोबतच बालगोपाळांसोबतच शहरवासियांनी देखील आनंद साजरा केलाय. तसेच या पालखीसोबत असलेले गोविंदांनी मार्गातील असलेल्या हंड्या फोडत सण साजरा केलाय. गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा आज देखील जोपासली जाते. या दिवशी पारंपरिक पालख्या संपूर्ण नगर प्रदक्षिणा करून परत मंदिरात आपल्या जागेवर स्थानापन्न होत असतात. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील राजापूरच्या जवाहर चौकामध्ये सौरभ खडपे आणि मित्रमंडळ तसेच शिवसेना पुरस्कृत भव्य अशी 1,11,111 रुपयांची दहीहंडी ठेवण्यात आली होती. या दहीहंडी उत्सवाला दरवर्षीप्रमाणे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती दर्शवली. त्याचबरोबर सिंधुरत्नचे सर्वेसर्वा तसेच शिवसेनेचे नेते किरण सामंत हे देखील उपस्थित होते. राजापूर शहरातील मुख्य जवाहर चौकात ही दहीहंडी ठेवण्यात आली होती. दरवर्षी या दहीहंडीला जिल्ह्यातून तसेच परजिल्ह्यातील दहीहंडी पथकं देखील भेट देत असतात. यावर्षी देखील राजापूरच्या या दहीहंडीला अनेक गोविंदा पथकांनी उपस्थिती लावली होती. त्याचबरोबर मोठ्या संख्येने नागरिक देखील यावेळी उपस्थित होते. हनुमान प्रसन्न खडपेवाडी यानंतर 2 शब्द माजी नगराध्यक्ष हनीबाई काजी बोलतील. या जिल्ह्यामध्ये अतिशय एक आदर्शवत अशी हंडी राजापूरमध्ये साजरी करण्याचा ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. मागच्या वर्षी देखील मी
या कार्यक्रमाला उपस्थित होतो. आज हा उत्सव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सुरू आहे. इथल्या गोविंदांना एक सरकारमार्फत मला जाणीव करून द्यायची आहे की आजपर्यंत अनेक सरकार महाराष्ट्रामध्ये आली, पण या आपल्या दहिकाल्याला खेळाचा दर्जा देणारं पहिलं सरकार हे आपल्या महायुतीचं सरकार आहे. आणि भविष्यामध्ये ही दहीहंडी नक्कीच आपला पारंपरिक सण आहे, पण आपण जे मनोरे उभारतो त्याचं रूपांतर आता खेळामध्ये झालेलं आहे. त्याच्यामुळे ज्या मनोरे उभारण्यामध्ये जे तरबेज असतील त्यांना देखील आता शासकीय लाभ मिळणार आहे. रायगड जिल्ह्याच्या पोलादपूरमध्ये काल दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. पोलादपूरमध्ये सार्वजनिक 88 दहीहंड्या तर 105 खासगी घरगुती दहीहंड्या लावण्यात आल्या होत्या. दहीहंडी उत्सवाचा नागरिकांनी सर्वत्र मोठा आनंद लुटला. त्यातच पावसाची रिपरिप असल्याने दहीहंडी प्रेमींमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत होता. पोलादपूर शहरातील भैरवनाथ नगर येथील श्री गणेश मित्र मंडळ यांच्या वतीने दहीहंडी साजरी करण्यात आली. यावेळी बालगोपाळांसह मोठ्या पुरुषांनी देखील सहभाग घेत दहीहंडीचा उत्सव साजरा केलाय. संपूर्ण राज्यात दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. महाड शहरासह जिल्ह्यात इतरत्र पारंपरिक व सार्वजनिक दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्ह्यातील रोहा, नागोठणे, पाली, सुधागड, अलिबाग, पेण या शहरांमध्ये मोठमोठ्या दहीहंड्या बांधण्यात आल्या होत्या. अनेक गोविंदा पथकांनी या दहीहंड्या फोडून बक्षिसांवर आपलं नाव कोरलं. रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यात काल दिवसभर रिमझिम पावसात गोविंदा पथक बोल बजरंग बली की जय म्हणत दहीहंडी फोडण्यास सज्ज झाले होते. यावेळी स्वतःच्या बहिणींसाठी तुम्ही वाघ असाल तर दुसऱ्यांच्या बहिणीसाठी कुत्रा होऊ नका हा संदेश महिला गोविंदा पथकांच्या वतीने देण्यात आला. तर गोहत्या थांबवा, गोहत्या थांबवा असा देखील संदेश आलेल्या गोविंदा पथकांनी यावेळी दिलाय. दहीहंड्या पाहण्यास आलेल्या नागरिकांचा उत्साह देखील ढोल ताशांचा गजर ऐकून द्विगुणित झाला होता. महाडमध्ये भरत गोगावले मित्रमंडळ आणि शिवाजी चौक मित्रमंडळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, बिरवाडी व वरंद विभाग या प्रमुख मंडळांनी पारितोषिकांचं आयोजन करून हंडी स्पर्धांचं आयोजन केलं होतं. महाड तालुक्यातील काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी फोडून आनंद साजरा करण्यात आला. शहरातील मोठ्या पारितोषिकांच्या या हंड्या फोडण्यासाठी शहराजवळ असलेल्या रोहा, माणगाव, बिरवाडी, गोरेगाव, पोलादपूर आदी ठिकाणांहून गोविंदा पथकांनी हजेरी लावली होती. जवळपास 7 थर लावून या हंड्या फोडण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. दुपारपासून सुरू झालेल्या दहीहंडी सोहळ्याचा आनंद गोविंदा पथकांसह उपस्थितांनी व महाडकर प्रेक्षकांनी मनमोरादपणे घेतलाय. त्यामध्ये मानाच्या हंडीचा सोहळा अतिशय रंगतदार ठरला. काल सर्वत्र दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळाला. अनेक पक्षांच्या वतीने उंच उंच दहीहंड्या बांधण्यात आल्या होत्या. अशातच कर्जत शहरामध्ये देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दहीहंडी उत्सवामध्ये महिलांची दहीहंडी यशस्वी ठरली आहे. या गटाने 7 थर लावून सलामी देण्याचा विक्रम केलाय. महाराष्ट्राने या 2-2.5 वर्षापूर्वी जी महाराष्ट्रामध्ये गद्दारी बघितली, त्यानंतर सर्वसामान्य शिवसैनिकांना घेऊन हा कर्जत काळापुरता बाले किल्ला हा तसाच आबाजीत घेऊन निष्ठेच्या दहीहंडीच्या माध्यमातून एक संदेश प्रत्येक शिवसैनिकाला त्या ठिकाणी आहे की आपण सगळे निष्ठेने एक आहोत. आणि दहीहंडी अशी गोष्ट आहे की प्रत्येक आता दात घेऊन बघा,
आपण जी दहीहंडी फोडतो तशीच विधानसभेची 2024ची दहीहंडी दहीहंडी सर्व शिवसैनिक फोडणार आहेत। आज संदेशा दहीहंडीच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील मुरुड शहरात शिवसेना युवा सेना उपजिल्हा प्रमुख परेश किल्लेकर यांच्या माध्यमातून प्रथमच आमदार महेंद्र दळवी चषक पुरस्कृत 1,51,111 रुपयांची भव्य दिव्य दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेचे उद्घाटन आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते संपन्न झालं। स्पर्धेमध्ये तालुक्यातून 7 तर बाहेरून 4 संघांनी सहभाग घेतला होता। विशेष आकर्षण म्हणजे या स्पर्धेच्या मधल्या काळात आकर्षित लावणी सम्राज्ञी रूपम पाटील आणि महाराष्ट्र फ्रेम आराध्या डान्स ग्रुप यांचा नजराणा पाहायला मिळाला। स्पर्धेचा अंतिम विजेता रोहा खारगाव येथील गोविंदा पथक ठरला, तर स्पर्धेमध्ये महिला पथकांनी सुद्धा आकर्षक असे 5 मनोरे लावून स्पर्धेची शोभा वाढवली होती। स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक पथकांना सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आलं। यावेळी अनेक मान्यवर देखील उपस्थित होते। स्पर्धेचे बक्षीस वितरण आयोजक परेश किल्लेकर आणि भावना किल्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले। इथे आम्हाला बोलवलं, खरं सांगायचं म्हटलं तर इथे कार्यक्रमाचे आयोजन अतिशय उत्कृष्ट आहे आणि कार्यक्रमाचे नियोजन सुद्धा शिस्तबद्ध आणि एकदम सरळ साध्या पद्धतीने आहे आणि अगदी काटोकरपणे केलेलं, म्हणजे टाइम टू टाइम असं म्हणतात त्याचप्रमाणे काटोकर केलेले नियोजन आहे। खरंच आम्हाला मनापासून आवडलं तुमचं नियोजन आणि तुमचा उत्साह। म्हणजे जर एखाद्या माणसाला किंवा एखाद्या गटाला जर कंटाळा आला असेल तर तुम्ही मध्ये मध्ये ते सादरीकरण करता, लावण्या सादर करता, उत्साहवर्धक घेण्यासाठी खरोखरच तुमचे नियोजन खूप चांगले आहे आणि उत्कृष्ट आहे। तुमचे मी मनापासून आभार मानते। आज आमच्या माध्यमातून मुरुड शहरात कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्र दळवी चषक भव्य दिव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत मुरुड तालुक्यातील 7 स्पर्धकांनी तर बाहेरील 3 स्पर्धकांनी समावेश केला होता। त्यामध्ये रोहा येथील खारगाव गोविंदा पथकाने कमी वेळात 7 मनोरे रचून स्पर्धेचे मानकरी ठरले। क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या विद्यमाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांनी खेड येथील क्रीडा संकुलात घेतल्या गेलेल्या तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत अनेक शाळांनी सहभाग घेतला होता। त्यामध्ये LTT शाळेतील मुलांनी एकूण 5 पदकांची कमाई केली आहे। त्यामध्ये 3 सुवर्ण पदक, 1 रौप्य पदक आणि 1 कांस्य पदक अशा पदकांची कमाई आहे। या स्पर्धेत LTT शाळेतील तौहीद तौफिक माफकर इयत्ता 6वी, तनिष्क अजय निगडेकर इयत्ता 7वी, फातिमा जुबैर देशमुख इयत्ता 11वी यांना प्रत्येकी 1 सुवर्ण पदक मिळाले, तर आयुष प्रवीण गायकवाड इयत्ता 9वी याला 1 रौप्य पदक मिळाले। तसेच 1 कांस्य पदक सफदर लिफायत पांगारकर इयत्ता 9वी याला मिळाले। या स्पर्धेत सर्व मुलांनी चांगल्या खेळाच्या प्रदर्शनाची चमक दाखवून तायक्वांदो स्पर्धेत इतर शाळेतील मुलांवर मात करून यश मिळवले। आता त्यांची जिल्हा स्तरावर होणाऱ्या क्रीडानगरी रत्नागिरी या ठिकाणी होणाऱ्या तायक्वांदो या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे। या विद्यार्थ्यांना प्रशालेच्या क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन मिळालंय। या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले। तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या। वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।